स्वराज किचनमध्ये आज आपण गुळाचा अजिबात न फाटता चहा कसा बनवायचा ते बघणार आहे। गुळाचा चहा बनवायचं म्हटलं की तो फाटेल म्हणून आपण तो बनवायचा टाळतो। पण आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा इथून पुढे तुम्ही जेवढ्या वेळा बनवाल तेवढ्या वेळा अजिबात न फाटता गुळाचा चहा बनवता येणार आहे। चला तर मग लगेचच न फाटता गुळाचा चहा कसा बनवायचा ते पाहूया। चहा बनवायला घ्यायच्या आधी पहिल्यांदा दूध गरम करायला ठेवायचं। दूध चांगलं गरम झाल्यानंतरच ते चहात टाकायचं, म्हणजे चहा साखरेचा असो किंवा गुळाचा त्या चहाला एकदम मस्त अशी चव येते। दूध इथं गरम करायला ठेवलं आहे। दूध गरम होतंय तोपर्यंत इथं पातेल्यामध्ये आपण चहा ठेवायला घेऊया। इथं पातेल्यात मी एक छोटा पेला पाणी टाकलं। पाणी आणि दुधाचं प्रमाण असं आपला इथं 2 कप चहा होणार आहे। पाणी गरम करायला ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 चमचा मी इथं चहा पावडर वापरते। तुम्ही कोणती चहा पावडर वापरता आणि ती किती वापरायची हे तुमचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार असणार आहे। चहा पावडर टाकल्यानंतर लगेचच याच्यामध्ये मी 1 इंच आल्याचा तुकडा ओबडधोबड असा ठेचून चहामध्ये टाकते। असं आलं ठेचून किंवा किसून टाकल्यामुळं आल्याचा छान असा स्वाद चहामध्ये उतरतो। चहा पावडर आणि आलं टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवरती एकदा चहाला चांगली उकळी आणायची आहे। आल्याऐवजी तुम्ही इथं विलायची पण टाकू शकता। मोठ्या गॅसवरती चहाला एक चांगली उकळी आली आहे। चहा पावडर आणि आल्याचा छान असा अर्क पाण्यामध्ये उतरलाय। आता याच्यामध्ये आपल्याला लगेचच गूळ टाकायचा आहे। चहामध्ये गूळ टाकताना तो किसून, कापून किंवा फोडून टाकायचा, म्हणजे चहामध्ये तो लगेचच विरघळतो। इथं मी चहासाठी 3 मोठे चमचे गूळ कापून टाकलाय। गूळ टाकल्यानंतर तो एकदा चमच्याने चांगला मिक्स करून घ्यायचा, म्हणजे तो पटकन विरघळेल। गुळाचं प्रमाण तुम्हाला चहा किती गोड आवडतो यानुसार घ्यायचं आहे। गूळ टाकल्यानंतर चमच्याने हलवून घेतलं। आता मीडियम गॅसवरती चहा आपल्याला उकळवून घ्यायचा आहे। चहा चांगला उकळून घेतल्यामुळं चहा छान दाटसर होतो आणि चहाची चव सुद्धा खूप मस्त लागते। आता गुळाचा चहा आपला बनवून तयार झालाय। याच्यात दूध टाकायचे। बऱ्याच वेळा चहा उकळवून घेतो आणि जेव्हा दूध टाकतो तेव्हा लगेचच चहा फाटतो। पण इथंच तुम्हाला एक महत्त्वाची टीप मला सांगायची आहे की चहामध्ये आपण जेव्हा गूळ टाकतो आणि चहा उकळतो तेव्हा चहामधला गूळ जो आहे तो पूर्णपणे विरघळलेला असावा। इथं पूर्णपणे गूळ जो टाकला होता तो विरघळलेला आहे। आपण जे बाजूच्या गॅसवरती दूध गरम करायला ठेवलेलं ते सुद्धा चांगलं कडकडीत असं गरम झालंय। हे कडकडीत गरम दूध आता चहामध्ये मी ओतणार आहे। आता गुळाचा चहा फाटू नये यासाठी ही दुसरी टीप आहे की चहा उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम दूध टाकायचं आहे। गुळाचा चहा उकळल्यानंतर तुम्ही जर त्याच्यामध्ये थंड दूध टाकलं तर तिथेच लगेच तुमचा चहा फाटतो। त्याच्यामुळं थंड दूध न टाकता चहामध्ये कडकडीत असं गरम केलेलं दूध टाकायचं आहे, किंवा उकळतं दूध टाकलं तरी चालेल। त्यामुळं चहा उकळताना तो फाटत नाही। एकदम छान अशा 2 टिप्स सांगून गुळाचा न फाटता चहा कसा बनवायचा ते तुम्हाला मी दाखवलं। इथं समोरच तुम्ही बघू शकता की दूध टाकल्यानंतर अजिबात चहा फाटलेला नाही आहे। हा चहा मी तुम्हाला मोठ्या गॅसवरती पण उकळून दाखवते, तरीसुद्धा हा चहा आपला फाटणार नाही आहे। बऱ्याचदा आपण दूध टाकतो आणि जर पुन्हा चहा गरम करायला ठेवला तर तो फाटतो। उकळायला सुरुवात केला कीच लगेच फाटतो। पण इथं तुम्ही बघू शकता की मोठ्या गॅसवर जरी हा मी चहा उकळत आहे तरीसुद्धा तो फाटलेला नाही। एकदम मस्त असा आपला न फाटता गुळाचा चहा बनवून तयार झालाय। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा गुळाचा चहा नक्की बनवून बघा। तुम्ही बनवलेला गुळाचा चहा सुद्धा अजिबात फाटणार नाही। फक्त मी 2 टिप ज्या तुम्हाला चहा बनवताना सांगितलेल्या आहेत त्याचा वापर करा आणि चहा बनवा। तुमचा चहा सुद्धा न फाटता एकदम भन्नाट अशा चवीचा बनवून तयार होईल। तुम्ही ते बघू शकता, चहा मी मोठ्या गॅसवरती उकळलाय तरी तो फाटला नाहीये। आता आपण चहा लगेचच गाळायला घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने न फाटता एकदम दाटसर आणि फक्कड असा गुळाचा चहा कसा बनवायचा ते तुम्हाला मी आज दाखवलं आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीने घरी गुळाचा चहा नक्की बनवून बघा। तुम्ही बनवलेला चहा फाटला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा। मला खात्री आहे की तो अजिबात फाटणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। मी बनवून दाखवलेला हा गुळाचा चहा कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर ही रेसिपी शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा गुळाचा न फाटता चहा बनवता येईल। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।